मंडळी बरेच जण विचारतात की तो व्हिडिओ कशाने शूट करतोस. तर मंडळी यावर्षी ॲक्शन 5 प्रो घेतला होता, त्याच्यानेच मी व्हिडिओ शूट करतो. कारण आता पावसातून जास्त वापरता येईल, कारण वॉटरप्रूफ आहे. त्याच्यामुळे ॲक्शन 5 प्रोनेच आपण व्हिडिओ बनवतो. मंडळी पुन्हा एकदा दुपार 17 नंतर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पावसाला रिमझिम सुरुवात झाली, वाजले 4. सकाळपासून आपण होतो होडीत, त्याच्यामुळे सकाळी काय पाऊस नव्हता, दुपारी चालू झाला पाऊस. आणि आता त्याच्या दादाने खाली पडतो आहे. इथं काय पाणी वगैरे साठलंही नाही, त्याच्यामुळे फोडायला काय प्रॉब्लेम नाही आहे. काय तर नाही, आपल्याकडे आता हा ॲक्शन 5 त्याच्यामुळे अजून पण काय प्रॉब्लेम नाही. इकडे आलूवड्याचे पानं आहेत, हे बघा, हे चहापात आहे. हा तुम्हाला दाखवला असेल, स्मार्टफोन दाखवला असेल. म्हणजे कसं आहे कसं आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे 100 रुपयात काम ओके. गेल्या वर्षीचा रेनकोट आहे, गणपतीच्या गाण्याच्या शूटिंगच्या वेळेच्या पोरांचा राहिलेला. माझ्याकडे आता 3 आहेत अजून. एकूण माझ्याकडे झेलचा आहेच एक, पण हा एक नंबर आहे. बरं आहे ना कार्टून. इथे चिकवी नाही मोठी दाखवतो. जातोय इथं खलं होतं पहिलं. अशा छोट्या छोट्या रस्ता वाटा गेलेल्या आहेत सगळीकडून. बेडी हे बघा, अशी कंपाऊंड बघा, एक नंबर बांधकाम. पावसाला रिमझिम सुरुवात झाली आहे. चप्पल आणलायचंच नाही, परत मातीन भरणार. त्या खालावर जातोय. पानं बघा केवढे आहेत, ती चवळीची, एक नंबर. चवळीच्या पानांसोबत एक फोटो कसं वाटतंय? हां, बॅकग्राऊंडला भारी वाटते. पण ते इथं आहे ना, पहिले खाली आपले मन्नी काढायचे नाचण्याचे झाडाला. आता सगळेजण वेचून आणतात, पण अगोदर इकडं मन्नी काढायचे. दादाचं खेळं होतं इथं. नाही तर दादा यानं सोनचाफ्याची बाग केला नाही, तर व्यवस्थित केली नाही, पण प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. नेट काय करतो आहे नक्की? काढून टाकला ना वाटतं. हां, या कांडाला नांगरायचं आहे, त्याच्यामुळे नेट काढून टाकला. या तिन्ही पण नांगरायचे आहेत ना? अजून थोडं राहिलं आहे. ओके, आता काय वांदर येणार नाहीत पावसातून, त्याच्यामुळे मग इकडं हे ओपन ठेवलं. त्यासाठी हा एक नेट वरतून झाला म्हणलेला. ह्याच्यावरती फुलं पण लागले, दाखवतो मला खाली. मग अजून खत वगैरे टाकायचं त्यांना. फुलं लागलेले एक कुठं आहे. सोनचाफ्यातून चालताना कसं दिसतंय, मी असं उभा राहिलो ना तर बोलतील कोणतरी हा उभा केलेला आहे, बावला उभा केलेला आहे. जाऊ दे, चला. आपल्याला ह्या सर्व कांडाला करायच्यात. खाली 1 2 3 आणि वरती आमचे 2 आहेत. सगळेजण एकत्र असे काम चांगलं होतं, पण मशीनने आहे ना, मशीन उचलायला माणसं लागतात. मागे काम पटकन होतं, कारण फाल त्याचे भरपूर आहेत. 8 फाल आहेत, 8 नगर आहेत फालाला. समोर घर आहे. ड्रोन उडवला होता तर बघितला असेल तुम्ही मंडळी. इकडं आहे आणि द्यायचे आहे. काही दादानी वहिनी आहे, तिकडं मामा आहेत, तिकडं दादा आहे आणि योमी आहे. नागर पहिल्यांदाच पकडला गेला. सॉरी, हा मशीन आहे ना, पहिल्यांदाच सकाळी हातात घेतली. कारण मला बाबांनी नागर जरा चांगला शिकवला होता. नागरात मी शेती चांगलीच केली, नागरने चिखलवणी वगैरे. बाबांनी शेती करायला शिकवले, फिरव ठेवले.
साफसफाई मित्रमंडळ. चौकाशी काम मी आधी येतो. पूर्ण जादू झालं. जादू जादू. मदत करायला डाळिंबला. असते तिकडे नाईस. टायर ठेवलेला आहे. इकडे एक माणूस आहे आमचा. इकडे का तिकडे का तिकडे काय तिकडे काय काय काय. हाय 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 हाय. हात दाखवते हात दाखवते तिकडून. नवीन बैल आणले का बैल घेऊन आलात. मंडळी, शेती करायची म्हणजे खायची गोष्ट नाही. आणि मशीन असेल तर ते 3 ते 4 जण तरी पाहिजे उचलायला. आता दादाने आम्ही आहे 3 जण. त्याच्यामुळे वाहतुकीला काय होत नाही. पण असं हे बघा, आता तिथून तिथं तिथून इथं आणि इथून असा चढवून इकडं वरती आणलं आहे. आता हे 3 बैल झाले की तिकडे पडली परत वरती जायचं आहे परत. आणि छोटे छोटे दले आहेत ना. असं पूर्ण मैदान असेल तर काय वाटत नाही नांगरायला. इकडं दगड्या बिगड्या पण बऱ्याच आहेत मध्ये मध्ये. समोर घर आहे असं की रिमझिम पावसाची सुरुवात. पाऊस जोरात लागला की इकडून उपलेट फुटतात. हे सगळे भरतात तिकडं उपलेटीन. यांचं साफसफाईचं काम चालू झालं इकडे. हो, इकडचं झालं असलं तर वरती पण जा जरा. इकडचं झालं असलं तर वरती पण जा. मग वरती पण आहे तर बघा असे खॉल. पावसात तशी खॉल इम्पॉर्टंट आहे कारण भिजायला हवत नाही. आता हे रेनकोट निघाले, त्याच्या अगोदर सगळेजण खॉलच वापरायचे. कुठली पण पहिली लाकडाची, आता ही वेल्डिंग केलेली अशी. हवं काय तर हे भात असंच रुजलं होतं, त्याचा मूड बांधला इकडं रुजलं होतं ते बघायचं. काढून ठेवले ना, परत कुठंतरी रुजवून ठेवतील. लावणार कुठं एवढे एवढे पण आता लावायला लागतील एवढं झालं की. ह्या मोठ्या मशीनमुळं काय माहिती आहे काय, लगेच नागरून होतं. आता बघा एक बाजू किती ती 8 पाल आहेत, इकडे 4 इकडे 4. त्याच्यामुळे भरपूर काम जोरात होतं लवकर. पेट्रोल पण तेवढं लागतं. दोन 3 तासात होऊन जाते. म्हणजे हा 1 तास, दुसरं आणि तिसरं असतं. तास म्हणजे घड्याळ्याच्या काट्यावर जाऊ नका. चला मंडळी, मशीनने किती नांगरलं तरी कोपरं हे कुदल्यानंच खतायला लागतात. चला कुदल्यानं कोपरं खतून घेऊया. दादा तिकडं आहे आणि कोपरं घेतो. म्हणजे साईडून जरासं खतायला लागतं फक्त. कुठं कुठं कोपऱ्यात राहिलं तर. हे बघा आता 3 तासात काम पत्ते.
मंडळी खालच्या कांड्याला फोडून झाल्यात तिकडच्या दादाच्याने आणि इथं आता वरती आलो आहे आमच्या दारापाशी. मशीन उचलायचं म्हणजे खायचं काम नाही म्हणजे इकडून तिकडून नाचत हा पडवलांसाठी केला मांडव. नाही तर हे साफसफाई करत होते थोडे येऊन पुढं. कोणाला कढीपत्ता हवा असेल तर सांगा. हे मोठं झाड आणि हे बारीक सारीक दिसतात आहे ना सगळी झाडं ही कढीपत्त्याचीच आहे. आणि हा इकडं गवती चहा दुर्वाविला भरपूर बऱ्याच इकडं लागल्या आहे बघा. बरंच काय काय आहे बारीक सारीक. औषधी वनस्पती पण आहे, खायच्या गोष्टी पण आहेत. आता ही एक कंडाली आहे फक्त. मग वाडीत आहे आणि वरती आहे जातीतल्याशी. तर उद्या सकाळी तिकडे जाणार आहे. कुठून नाचतो तिकडे खालून तिथून वरती आणि तिथून त्या बांधावरून मशीनवरती घेतलेली. सगळंच काय व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही तुम्हाला. त्याच्यामुळे आता आला प्रत्यक्षात बघितलं तर समजेल नक्की काय कंडिशन आहे ती. असं की चहा वगैरे होईल आता थोड्या वेळाने. हां वातावरण बघायला झालं. बारीक बारीक पाऊस आहे, एवढा पण नाही आता, कमी झाला आहे बघा. बारीक बारीक दिसतोय का तुम्हाला? 5:45 वाजलेत आणि चहाचा टाईम झाला आहे. टी टाईम चहा प्यायला. पण काळू काय झालं नाही. 6 वाजता पण वातावरण बघा काय. इकडे टाटा कर. बिस्किट हवा आहे? हां दर घे चल. नको आहे दर. नाही टिक्का बिक्का लावणार आंघोळ करून त्या म्हणजे बिस्किट आणि चहा प्यायला मस्त. कोरी चहा आमच्याकडं कोरी चहा भेटेल तुम्हाला. या कोरी चहा बिस्किट खायला मस्त बाय. काय पाण्यात चहा गेला. चहा वगैरे पिऊन झाले आणि हा 4 कांड्या झाल्या की मग आराम आहे. कामं होतच राहतील म्हणजे त्याला काय हे नाही. आता काय शेती ते कामाला सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे एवढं. अबो ऐक असं घ्या असं दादा दाखव. हसून दाखव हसून दाखव हसून दाखव हसून दाखव हसून दाखव. नाव काय तुझं? ए आता बघतोय मशीन. मंडळी आजच्या दिवसाचं पॅकअप झालेलं आहे. वाजलेत 6:45. वातावरण तरी पण बघा पाऊस नाही आहे. आता पाऊस दुपारी लागला, आता नाही. दमाय झाला. मी आता पहिल्यांदाच मशीन धरली आणि नांगरलं तर एवढं समजलं आता मशीन जे नांगरतात पकडून त्यांची काय अवस्था असते ते भाई मानलं पाहिजे. आणि आपल्याला आता रोज जायचंच आहे शेतावरती फोडवायपर्यंत. त्याच्यानंतर बेरीला काही एवढं हे नसतं, फक्त मशीन नाचवायला लागते ना इकडून तिकडून, तेच एक आहे. चला घरी जातो मस्त की आंघोळ वगैरे करतो, फ्रेश होतो. दूर निघाला दूर.